लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 हत्तींचे बळ मिळाले असे चित्र निर्माण झाले। त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडून अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात उडी मारली। किंबहुना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तिकिटासाठी दावा केला। अपेक्षेप्रमाणे गव्हाणे यांना तिकीट मिळाले आणि चर्चा सुरू झाली। कुणाचे पारडे जड राहील, कुणाचे हलके राहील, भोसरीचा आखाडा कोण मारणार याबाबत खलबते सुरू झाली। कोण म्हणतंय महेश लांडगे यांच्याबाबत 10 वर्षात अँटी इन्कम्बन्सी आहे, कोण म्हणतंय लांडगे यांच्यावर माजी नगरसेवक नाराज आहेत म्हणून गव्हाणे आघाडीवर राहतील, तर कोण म्हणतंय महेश लांडगे यांनी 10 वर्षात विकास कामांचा झंझावात केला, समाविष्ट गावांना न्याय दिला म्हणून लांडगे नक्कीच हॅट्रिक करतील। आज आम्ही भोसरी मतदारसंघातील वस्तुस्थितीला धरून काही राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। यामुळे राजकीय तर्कवितर्कांच्या गर्तेत अडकलेल्या पिंपरी चिंचवडकरांना निश्चितपणे टू द पॉइंट उलगडा होईल। नमस्कार, मी संजय पटनी, गेस्ट एडिटर मा ई न्यूज। आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड। भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आपल्याला 2014 पासून विचार करावा लागेल, कारण गेल्या 10 वर्षात काय केले असा प्रश्न उपस्थित करून अजित गव्हाणे यांनी निवडणुकीच्या प्रचाराची लाईन काय असेल हे अधोरेखित केले। 2014 मध्ये महेश लांडगे यांनी अजित गव्हाणे यांचे राजकीय गुरु किंबहुना गॉडफादर माजी आमदार विलास लांडे यांचा अपक्ष पराभव केला। लांडे यांनी आपल्या 1982 पासूनच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जी काही उलथापालथ केली त्याच्या विरोधातील बंड म्हणजे महेश लांडगे यांचा राजकीय उदय होता हे मान्य करावे लागेल। विलास लांडे नकोत म्हणून एक नगरसेवक असलेल्या महेश लांडगे यांच्या मागे त्यावेळच्या राष्ट्रवादीतील नगरसेवक उभे राहिले आणि त्यावेळी बलाढ्य किंवा राजकीय अजस्त्र असलेल्या विलास लांडे यांना महेश लांडगेंनी आसमान दाखवले। एवढेच नव्हे तर गेल्या 10 वर्षात विलास लांडे यांनी 2दा महेश लांडगेंविरोधात निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले। हा संदर्भ देण्याची आवश्यकता काय, तर अजित गव्हाणे यांचे तिकीट निश्चित करण्यासाठी विलास लांडेंनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती। याबाबत त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली आणि शिवसेना ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। आता रवी लांडगे यांनी अर्ज जरी माघारी घेतला तरी निष्ठावंत शिवसैनिकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काम करणार नाही अशी उघड भूमिका घेतली आहे। त्याचा फटका अजित गव्हाणे यांना नक्की बसणार आहे। गेल्या 10 वर्षात काय केले अशी नकारात्मक प्रचाराची सुरुवात गव्हाणे आणि त्यांच्या यंत्रणेने केली। त्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांपासून प्रलंबित प्रश्नांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले, मात्र यामध्ये गव्हाणे यांचाच सेल्फ गोल झाला। महेश लांडगे यांनी आपल्या मेळाव्यातून केलेल्या कामाची आणि सोडवलेल्या प्रश्नांची यादीच वाचून दाखवायला सुरुवात केली। त्यामुळे गव्हाणे आणि टीम केवळ आरोप करीत आहेत। त्यांनी 25 वर्षात नगरसेवक असताना काय केले आणि यापुढील काळात काय करणार आहेत हे सांगू शकत नाही, कारण त्यांच्याकडे मुद्देच नाहीत। असा नकारात्मक मेसेज मतदारसंघात गेला आहे। अजित गव्हाणे यांची प्रतिमा सुसंस्कृत आणि अभ्यासू म्हणून सुरुवातीला तयार झाली होती, मात्र त्यांनी हातात घेतलेले मुद्दे अभ्यासपूर्ण दिसत नाहीत। उदाहरणार्थ भोसरीतील अर्बन स्ट्रीटचा मुद्दा त्यांनी हातात घेतला। कधी 35 कधी 45 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा जाहीरपणे दावा केला, आजही करीत आहेत, पण वास्तवात सदर काम 19 कोटी रुपयांचे आहे हे उघड झाले। किंबहुना अर्बन स्ट्रीटचे काम त्यांच्याच नातेवाईक सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधामुळे थांबवण्यात आल्याचे समोर आले। इंद्रायणी तळी नदी सुधार प्रकल्पावर 1400 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप करण्यात आला। वास्तविक निविदाच राबवली नाही तर खर्च कुठून होईल हे गव्हाणे यांच्या लक्षातच आले नाही। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळा असो किंवा संविधान भवन जनजागृतीबाबत केलेल्या रिक्षा हुडवरील कथित स्वाक्षरीमुळे वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र
अजित गव्हाणे आणि त्यांच्या टीमला यामध्ये यश आले नाही, कारण पराचा कावळा करण्याचे दिवस आता संपले आहेत। ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही। या उलट महेश लांडगे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहेत असा दावा करीत सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांच्या मनात स्थान आणखी भक्कम केले आहे। भाजपा आणि महेश लांडगे यांच्यावर नाराज असलेले माजी नगरसेवक यांची यादी भोसरीसह पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कायम चर्चेत राहिली। माजी नगरसेवक सोबत असतील तर गव्हाणे यांचा विजय सोपा होईल असा दावा केला जातो। मात्र जे नगरसेवक आजच्या घडीला गव्हाणेंसोबत आहेत ते 2014 आणि 2019 अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्यासोबत नव्हते। ही बाब लक्षात घेतली पाहिजे। किंबहुना सोबत असतानाही अनेकांनी लांडगेंविरोधातच काम केले। त्यातच गेल्या 2-2.5 वर्षांपूर्वीच महानगरपालिकेत प्रशासक राजवट चालू झाली आहे। त्यामुळे नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि नागरिकांशी त्यांचा असलेला कनेक्टसुद्धा कमी झाला आहे। कोविड काळापासून ताकदीने काम करणाऱ्या माजी नगरसेवकांची मदत होईल ही बाब खरी आहे। त्यामुळे गव्हाणेंसह त्यांच्यासोबत असलेल्या किती माजी नगरसेवकांनी लोकांमध्ये राहून काम केले यावर गव्हाणेंची मदार अवलंबून आहे। निवडणुकीला अद्याप 17 दिवस बाकी आहेत। मात्र अजित गव्हाणे यांच्याकडून एकाही विजनच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही। केवळ आरोप करून निवडणूक जिंकता येईल असे म्हणणे अति आत्मविश्वासाचे ठरणार आहे। तूर्तास या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे आघाडीवर असल्याचे चित्र आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटते? प्रतिक्रिया नक्की नोंदवा। पुन्हा भेटूया व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।